सांगितलेलं होतं लायकीत राहायचं, लायकी सोडली की असं होणार. अरे नाच करून करून कुणाचा केला? दुर्योधनाचा केला, लांबरीवाचा केला. आणि तुम्हाला असं फरफरताना बघून मला वाईट वाटतं. तुम्हाला असं संताला बघून मला वाईट वाटतं. एक वेळच्या बेतात पाचच्या सचिन कदम आज घरकुंडीला आला. अरे फरफरता या तुऱ्यालाचा नाच कुठे लावायला तुझा अख्खा खानदान नाच उभा करताना तुझा मी कौला मागितला. आता भासलीने छाटली जाईल परत असं काय बोलतो. समजा लांबवर आहे खरा असं खूप जागा येतात. तिथंच राहायचा. सुरुवात तुम्ही केली आहे. सुरुवात आया बहिणींच्या गाण्यावर तुम्ही केली आहे. शेवट मी करणार. शेवट मी करणार. जगाला सांगितलं ना त्याचं नाच बंद करेल, त्यानं नाच बंद करेल, ह्यानं नाच बंद केला. आणि नाच बंद व्हायची आणि विकास पण बारी घ्यायची नाही. ही वेळ आता आलेली आहे. सकारात्मक प्रधान शब्द लिहून ठेवायचा, शब्द लिहून ठेवायचा. अहो सोन्यासारखं आयोजन नाशिक सारख्या संशोधन मधून येतात. तिकडं सगळं सांगतात. त्यांनी एक मीटिंग घेतली. असं कोण आयोजन घेत नाही. तिकडे कॉफी अहो मला वाटतं 200 रुपयाची कॉफी पाजला नाही तर ब्रेड काय बटर काय. आणि आज मोठाचे तिथं उतरच गेले. आयोजकांनो याला असा बांधून सवत करावं ह्याने वर्ण ढकलून द्यायची लायकी किती आहे. सवत करून घेऊन द्यायचा आणि ढकलून द्यायचा. याचा मान त्या प्रेक्षकांचा मानणार ना आयोजकांचा मानणार समोरच्या शाहिराचा मानणार. हा फक्त एकटा बेतात ताशा कडलट करा सवत कडावरून मुक्काम गोष्ट सवत कडा आणि तिथल्या वर्ण खाली पडा. ती निघाली बहिणीची ऐका. अहो राजापूर आहे. वैदिक शायरी जर शेवटची कुठं जिवंत असेल तरी राजापूर आहे. आणि काय गाणी काय थांबा सांगतो. आज अरे एवढी तुमची आवाज तुम्हाला मला वाटलं नव्हतं. काय बहिणीचं कापलंय ना शक्ती आणि तुरा येऊन दे येऊन दे असंच येऊन दे. हे तेव्हा फक्त हा नाही होय हो पण गंमत जरा. संतोष मालक माऊली आणि सुनील भाऊकर माऊली यांच्याकडून 500 रुपयाचा डायलॉगसाठी तुला शिवाची बाजू पुरुषाची बाजू आणि शक्ती आदिमायाची बाजू स्त्रीची बाजू म्हणतात. त्याच्या बहिणीचं नाकलंय कापलंय नाक. अरे बहिणीचं कापलं नाक म्हणजे शक्तीवाल्याचं नाक कापलं. अरे स्वतःचं नाक कापलंय नाक स्वतःचं नाक कापून घेतलं. आज जिंकलंय सगळ्या जगाला. सगळ्या जगाला दिसलंय नाक कापून घेतलेलं आहे ते. असा थारथार होत आहे. तुमच्या आया बहिणी तुमची आई आणि बहीण आणि आमच्या आया बहिणी रस्त्यावर आहेत. दमवणार सचिन कदम दमवणार आणि तोंडाला खेच असा पुढेवाला येणार. हा कसा अत्यात घेतलाय. दिवसेंदिवस विकास लांबोरीच्या नादात हा माणूस फक्त बुडत चाललाय. पायाखालची जमीन सरकत चाललेली आहे आणि सर्वनाश जवळ आलेला आहे. दुसरं काय अजून काहीतरी बोलणं. अजून बहिणीचं काहीतरी बोललं काय कुठलं तरी आहे गाणं. बहिणीला पळवलं शक्तीवलीला पळवलं पोरीला पळवलं असं पळून जाते तू. आई वडिलांचं नाक असं घासून टाक. गवळणी तुम्हाला आई घालायच्या म्हणायच्या आहेत. बहिणीचं नाक कापायचं म्हणायचं. एवढं 2 महिने झाले या मटकराने सगळ्या मंडळांनी आयोजन केलं आणि म्हणतात बायकांनी उठून जावा. तुझ्या बापसाची पेंड आहे आयोजन त्यांनी केलं ना. तुला मजूर दिलेला गडी आहेस तू. पहिरेपान करायचं वय घालायचा गाडगा घालायचा आणि चालू पडायचं. अरे काय सांगतो तुझा आलाय ना अजून काय बोलू काय भारी काय बोलणार. आजपासून म्हणतात माझा दुश्मन विकास सकाराम लांबोरे म्हणतो मारतो गाठ उपट उपट गाठ उपट. ओ वाईट काय बोलत नाही वाईट काय बोलत नाही. हे म्हणतात गाठ मारेल गाठ उपट.
एवढंच मला म्हणायचं. अहो शब्दांचे खेळ पण करतात, शेळ पण जमतात. राहिलेली स्वतःची थोडीफार ती इज्जत ठेवा, कारण तुमचा सन्मान विकास लांबवरच करणार आहे. म्हणतात आजपासून दुश्मन, पण माझा मात्र दोस्त सचिन सकाराम जाधव. अरे यांचा सन्मान पण मी सोडलेला आहे. त्यांना हजारदा सांगितलं आहे म्हणून जाऊ नको, हजारदा सांगितलं, पण ह्यांचा कसा मोडेल पण वागणार नाही. बरं काय तुमच्या आई बहिणी आणि आमच्या आई बहिणी विषय काय, पहिला विषय या. हे तुमचं पाणीपत होताना मलाच वाईट वाटतं. हा फाट तोंड तुझं मांडून, फाट तोंड तुझं मांडून, लोक बोलतात तुला पापी. हे असं मी कसं, अरे तुझीच बॉल आणि तुझाच बॉल आणि तुझीच बॅट आणि तूच सांगणार सिक्स मारला आणि मी विकेट नाही. अरे पंच आहे ना अंपायर कडे. या एक एक शब्द युट्यूबला जातोय, 20 वर्षानंतर पण तेच राहणार आहे. तेव्हा म्हणते सुरुवातीला नुसता धनगरावून बोलला, आईशी बापसावर न बोलला, बहिणीवर न बोलला, पण लापोरण्याला बरोबर फास लावला. असं बोलतोच बघित राहायचं. फाट तोंड तुझं मारून लोक बोलतात तुला पापी, पश्चाताप झाल्यावरती नाक घासून मागतोय पापी, पश्चाताप झाल्यावरती नाक घासून मागणार पापी. नुसत्या माथा मारायच्या. अरे वडण पण वागणार, वाटे का पण छोटे का पण छोटे का तो काय सांगते. किती मिनिट अजून, किती मिनिटात. अरे आपले एक दोन ठोकाबाज झाले, अरे तेवढे माफ झाले. याला सवत काढा सगळा फिरून आणि मी सांगतो. हा चुना कोळवणचा चुना याच्या जोपर्यंत कपाळ लावत नाही तोपर्यंत काय मी शांत बसत नाही. अरे दुश्मन प्रतिज्ञा, माझा दुश्मन, माझा दुश्मन. काय नाही ते, काय नाही ते, काय काय दुश्मन काय तो. हिम्मत मध्ये हा तो पप्पी दे पारूला निलेश्वर आंबे 200 रुपये पारितोषिक. ऋषी मटकर, सौरभ गोरावणे, आशिष बेंद्रे, कृतिक कोतावडेकर, एकल ध्यास, लांबोरेवा फॅन, कदमोरी सारखा, संदीप गुरव मौली, बंटी गुरव 500 रुपये पारितोषिक आहे. आणि खालचं नाव काय काय अजून आलं. अरे वापर पैसे. अभिषेक तामणकर तिवरे याच 500 रुपयाचा पारितोषिक. धन्यवाद धन्यवाद. तर पापी दे पारूला, अरे दिला धाक कापलं नाक, होती कल्पना काळ्याची, अरे होती कल्पना काळ्याची. ती बाई होती तू खानदानी, खानदानी आई आल्याची, बाई होतीस तू बघा खानदानी आई घाल्याची. Yeah.
झालं होतं आत्मारामाचं. आणि जेव्हा मला कळलं थरूचा विषय 2019 लागायला, ज्या वेळेला कळलं की असं असं काहीतरी कुठे समजलं, अरे त्या दिवशी शपथ घेतली, देवा शपथ मला माहिती होतं असलं काय, नटेश्वराची शपथ करून सांगतो, त्या दिवशी गाणंच मी बंद केलं. अरे ज्या समाजात मी मोठा झालो, वाढलो, मी अशा कुठल्याच समाजाला आपण बोलत नाही, गौरव गाणारा माणूस आहे ना, विचार का नाही. आता विषय नरेंद्र महाराजचा विषय आहे. गणिगण गाण्याचं बोलते आला एकदा बोलतो शिंदे तो देवाला काय तुमच्या अंगा तर परत वाद व्हायला नको. मी काय म्हणतो ऐका तरी, ऐका शिंदे ऐका ऐका. अरे तुम्ही एवढं उंच कसं खांद्यावर हात जायचं नको शक्तीवाला. तर गणिगण गाण्याचं बोलते, गणगण गाण्याचं बोलते, गजानन महाराजांचा मंत्र आहे आणि गणिगण म्हणतात नरेंद्र महाराजांचा फरक काय. अरे फरक काय, त्यांच्या चरणाशी जा, सद्गुरूंच्या चरणाचा त्यांना विचार, असं काय केलं सद्गुरूनं, मला काय केलं, माझा मंत्र आहे, माझा मंत्र आहे का. आता परत वाद वाढली, परत त्यांना माफी मागायला लागल्या. माझी इच्छा नाही, माझी इच्छा नाही तरी माफी मागावी. काय म्हणतोय, माझा तुऱ्याचा सजनासा नष्ट काय अशी बुवा. तुम्ही सांगितलं सांज ढोलकी. अरे वाढ होता कुणाला, ते तुमची खेळी आहे मला माहिती आहे. तसं म्हणतो मी दिसतो काळा सारा सांज ढोलकी ढोलकी होते बोलकी मग ढोलकी सारे जणा साज संगीत अरे बाज रंगीत आलवरून अरे माझा तुऱ्याचा सजवायचा माझा तुऱ्याचा सजवायचा. संगीत माझं रंगीत कसं अहो 6 आमदार होतं, सगळं कुणबी समाजाचं होतं, एक आमदार आता कुणबी समाजाचा नाही. झेडपीचं किती आहे, पंचायत समितीचं सदस्य किती, प्रॉब्लेम हा विषय. त्याच्यामुळे ह्या विकासाचा आणि प्रगतीचा मार्ग राजकारणातून जातो. आमची लोकसंख्या इतकी आहे, मोठा दादा म्हणून कुणबी समाज ओबीसीचा आहे आणि त्याने नेतृत्व करावं म्हणून काय म्हणतोय, एक मुखडा ठेवून मातीशी मान पूर्वजांचा तो अभिमान, ठेवून मातीशी मान पूर्वजांचा तो स्वाभिमान, नजर करारी रोखून त्यानं वाढवला सन्मान, स्वाभिमानात घडायचं, स्वाभिमानात घडायचं, कुणब्याच्या पोरानं आता राहायचं, कुणब्याच्या पोरानं आता राहायचं. गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी, दगड थोडे हो सोमैल दूर चालुनी, दगड थोडे काट्यातुनी त्या माझ्या वडिलांनी
झाल्या प्रतिस्पर्धी शाहीर सचिन कदम बुवा कृपया आरतीला हो रीना शिंदे आरतीला